नमस्कार, मी दीपक चव्हाण. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मूड महाराष्ट्राचा हा लोकसभेवर आधारित विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा मूड नेमका काय आहे, सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेला नेमकं काय हवं आहे. सध्या तरी या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा खासदार आहे, मात्र आता परिस्थिती काय आहे, परिस्थिती बदलेल का पुन्हा भाजपच्या हातामध्ये सांगलीकर सत्ता देणार आहेत का काँग्रेसला साथ देणार आहेत किंवा वंचित आघाडीला साथ देणार आहेत, ह्या सर्वच गोष्टींची आपण या ठिकाणी उहापोह करणार आहोत. आपल्यासोबत सांगली जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका सांगली लोकसभा मतदारसंघाचा मूड कसा आहे. आपण पहिल्यांदा जाणार आहोत भाजपचे ज्येष्ठ नेते मुन्ना कुर्णे यांच्याकडून जाणून घेणार आहोत, कारण विद्यमान खासदार हे भाजपचे असल्यामुळं नेमका त्यांनी या 4.5 वर्षामध्ये पावणे 5 वर्षामध्ये तुमचे भाजपचे खासदार सांगलीचा विकास करण्यामध्ये किंवा लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यामध्ये ते यशस्वी झाले असं वाटतं का? सांगली मतदारसंघामध्ये यापूर्वी जी कामं झाली नाहीत अशी मोठमोठी कामं या मतदारसंघामध्ये झालेले आहेत. नागरिकांचा जो कल आहे, कल खालीवर होत असतोय. सद्यस्थितीला जनतेच्या मनामध्ये मोदी सरकार आणि मोदींच्या माध्यमातून जे काही प्रतिनिधी भाजपचे उभा राहतील त्याच्या पाठीशी उभा राहतील यामध्ये आम्हाला काही शंका नाही. विरोधकाची भूमिका ही विरोधक बजवत असतात. काम केलं तरी चांगलं नाही म्हणतात, नाही केलं तरी चांगलं नाही म्हणतात. त्याच्यामुळं जनतेच्या मनामध्ये आज सद्यस्थितीला मोदी सरकार ज्या पद्धतीनं काम करतंय त्या तुलनेमध्ये त्या तोलामोलाचा नेता आज या हिंदुस्थानामध्ये नाही असं म्हटलं तरी, कारण माझी ती भूमिका असणार आहे. सांगलीमध्ये तुम्हाला पुन्हा यश येईल असं वाटतंय? नाही, सांगलीमध्ये पूर्वी सांगलीला जनतेनं हे खासदार आणि 4 आमदार दिलेले आहेत. ह्या इलेक्शनमध्ये मोदीजींची भूमिका आणि आमदारांनी केलेले कार्य हे जर बघितलं तर निश्चितपणे विधानसभेला सुद्धा भाजपची सत्ता येईल आणि केंद्रात सुद्धा चांगल्या पद्धतीची भाजप सरकार येईल असा आमचा आत्मविश्वास आहे. त्या पद्धतीचं कार्य भारतीय जनता पार्टी करत आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. युतीचं सरकार आहे, देशात आहे, राज्यात आहे, आता नेमकं काय वातावरण आहे जिल्ह्यामध्ये? एकंदरीत जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये खासदार कसा असतो, यापूर्वीच्या खासदारांच्याकडून लोकांनी बऱ्यापैकी पाहिलेलं आहे की आपल्याला खासदारच पाहायला मिळत नव्हता. युती सरकारमध्ये असताना सन्मान्य खासदार संजय काका पाटलांनी संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये इतका प्रचंड आणि गतीने विकास करण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मोदी साहेबांचं काम, देवेंद्र फडणवीसांचं काम, युतीचं काम त्या ठिकाणी खासदारांनी गावागावापर्यंत नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक गावाला त्यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन लोकांची विचारपूस करून लोकांच्या अडचणी सोडवण्याचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यामुळे यावेळेला खासदार हा युतीचाच होणार यात शंका नाही, कारण याच्यापूर्वी केंद्रात मंत्रिमत असताना देखील या ठिकाणी जिल्ह्याला खासदार आहे का नाही असा प्रश्न लोकांना पडत होता. त्यामुळे खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती काहीशी या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली होती. मनसेचे नेते आपल्यासोबत आहेत, त्यांची भूमिका आपण जाणून घेणार आहोत. आता तुम्ही ऐकलेलं आहे, भाजपच्या सेनेच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, खासदारांनी विकास केलाय का? विकासाचं बोललो तर आता मुन्नाभाई बोलले की विकास खासदारांनी केलाय का मोदींनी केलाय, हा एक सर्वात पुढे प्रश्न आहे. आणि खोटं बोलणं आणि कसं मोठं बोलणं, जाहिराती करून समोर जाणं. आता शिवसेनेचे नेते बोलले की खासदार पूर्वीचे दिसत नव्हते आणि आत्ताचे दिसतात. हो, नक्की दिसतात. ते फक्त जाहिरातीवरती दिसतात, डिजिटलवरती दिसतात, टी व्हीवरती देतात. शासनाचा तुमचा आमचा पैसा खर्च करून ह्या जाहिराती देतात आणि खोट्या कामाच्या जाहिराती करतात. उदाहरणार्थ, हे सरकार ज्या वेळेला सत्तेवरती आलं त्यावेळेला टोलमुक्त महाराष्ट्र किंवा टोलमुक्त भारत म्हणून हे सत्तेवर आलं. तर आज परिस्थिती अशी आहे की दुष्काळी भागामध्ये सिमेंटचे रस्ते केलेत आणि त्या सिमेंटच्या रस्त्यावरती टोल उभे करणार आहे. ते याचं स्पष्टीकरण भाजपानं द्यावं की टोल होणार की नाही होणार, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, विकासाचा बोललो आपण, तर विकास हा केवळ आकडे फुगून जाहीर करणे, फुकणे
आमच्या राजसाहेबांच्या भाषेत फू म्हणतात, त्या पद्धतीने फुकणे आणि काम मात्र त्या विकासाचं एखादा निधी जाहीर केल्यानंतर त्याचा ऍक्च्युअली फंड येतोय की नाही हे अजून काही आम्ही जनतेनं पाहिलेलं नाही. वंचित आघाडी पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे आणि जयसिंग तात्या त्याचे उमेदवार म्हणून घोषित झालेले आहेत. त्यांच्यावर आपण जाणून घेणार आहोत. तात्या, मला सांगा की बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्ही उतरताय, काय कारण आहे याच्या मागचं? जिल्ह्याचे खासदार तुम्हाला कसे वाटतात आणि पुन्हा त्यांना लोक संधी देतील असं वाटतं का? मी खासदारांच्या कामाबद्दल बोलणार नाही, मागे काय घडलं त्याच्याबद्दल मी वाच्यता करणार नाही, पण पुढं काय घडेल याच्याबद्दल फक्त सांगतो की राज्यामध्ये काही ठराविक घराण्यांची सत्ता आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये राबवली जाते आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला आपलं प्रतिनिधित्व, आपलं सरकार आहे असं वाटत नाही आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला या राज्य सत्तेमध्ये जाता यावं म्हणून वंचित आघाडीचा निर्माण झाली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या या ठिकाणी आहेत, त्यांचेही आपण मत जाणून घेणार आहोत. जिल्ह्याचे खासदार किंवा जिल्ह्याचा विकास या 4.5-5 वर्षामध्ये झाला असं तुम्हाला वाटतं का? काय तुमचं मत आहे? गेली 5 वर्ष भाजप सत्तेत आहे आणि 5 वर्षात विकास केलाय असं मुन्नाबाईंचं म्हणणं आहे. एकच म्हणणं सांगते की त्यांनी आपला जाहीरनामा काढावा आणि त्यातलं एक काम झालंय एवढं जिल्ह्याला दाखवून द्यावं. ते जर दाखवून दिलं तर आम्ही माझे शब्द मागे घेतो. प्रत्येक वेळी निवडणूक आली, महानगरपालिकेची निवडणूक आली की शेरी नाळा आणि विधानसभा लोकसभेची आली की म्हैसाळ, हेच आतापर्यंत चाललेलं आहे आणि यामध्ये कुठलंही नाही. फक्त मुख्यमंत्री अभ्यास करतायत शेतकरी कसा बाहेर पडेल. अजून 5 वर्ष त्यांना अभ्यास करणं जमलेलं नाही. विकास म्हणाल तर एवढा पारदर्शी आहे तो कधीच दिसलेला नाही कुणालाच. आणि मुख्यमंत्री किंवा खासदार किंवा आमदार दिसतात याला कारण त्यांना कामच नाही आहेत म्हणून ते फिरताना दिसतात. त्यामुळे या पुढं भाजप खासदार आमदार कुणीही येणार नाही. पण नागरिकांच्याकडे जाणार आहोत, पण एक काँग्रेसच्या प्रतिनिधींची आपण भूमिका जाणून घेणार आहोत. नगरसेवक संतोष पाटील आपल्यासोबत आहेत. मला सांगा की या 4.5-5 वर्षामध्ये आपल्याला या जिल्ह्याकडे बघून काय वाटतंय? सुरा सोन्यात असलाय म्हणून पोटात घालून घ्यायचा नसतो. ज्या पद्धतीने इथल्या काही लोकांनी आता आपली मतं व्यक्त केली की आमदारकी आमच्या खिशात असेल आणि खासदारकी आमच्या खिशात असेल, जनतेला भूल तापा म्हणून एकदा सत्तेवर येता येतं, जनतेला एकदा फसवता येतं, वारंवार फसवता येत नाही. सगळ्या आघाडीवर आज मोदी सरकार अपयशी झालेलं आहे. ज्या पद्धतीने आता आमच्या महिला भगिनी बोलल्या की त्यांची योजना ही पहिल्या फक्त 60 आणि 70 लोकांसाठी असते. मेक इन इंडियामध्ये काय झालं, पहिल्या 59 लोकांना महाराष्ट्रामध्ये फक्त त्या स्कीमचा लाभ मिळाला, त्यानंतर ती योजना बंद करण्यात आली. पुन्हा नवीन गाजर आणि पुन्हा नवीन योजना, हेच काम केलं. राफेलचा एवढा मोठा भ्रष्टाचार केला. आज हायकोर्टानं क्लीन चिट दिलेली असताना पुन्हा संरक्षण खात्यातली कागदपत्र गायब झाले म्हणून ॲफिडेव्हिट जे सरकार देतं त्याच्या हातामध्ये हा देश सुरक्षित आहे का? विरोधकांनी या ठिकाणी जे काही मान्य केली ती हास्यास्पद मान्य, कारण त्यांच्या हातनं काहीच झालेलं नाही पूर्वी कधी, ह्याच्या पुढेही होणार नाही हे जनतेने ओळखलेलं आहे. या ठिकाणी मोदी सरकार ज्या पद्धतीचं काम करतंय, मोदी सरकारमुळं जगातले सर्व राष्ट्र भारताच्या पाठीशी उभा राहिले. ह्या ठिकाणी जो काही विकासाच्या बाबतीत बोलतात, विकासाच्या कामाच्या तुलनेमध्ये ह्याच्या पुढच्या पूर्वीच्या कुठल्याही राजकीय पक्षाने एवढं काम केलेलं नाही. आंबेडकरांचं स्मारक होणारच आहे, शिवाजी महाराजांचं काम चालू आहे. ही टीका कुठं करायची? ह्यांना सगळं कळतंय की आता आमचं काही राहिलेलं नाही. मोदी सरकारांच्या या एकंदरीत कामापुढं आता आपला टिकाव लागणार नाही. हे स्थानिकच्या कार्यकर्त्याला नव्हं, वरिष्ठ कार्यकर्त्यांना सुद्धा ते कळून चुकलंय. त्यामुळं ह्यांची वेळ, ह्यांचा काळ फक्त भाजपवर टीका करण्यामध्ये जाईल, ह्याच्या पलीकडे काय होणार नाही. तुम्हाला काय वाटतंय, सत्तांतर होईल का किंवा हेच भाजपलाच लोक साथ देतील असं वाटतं का? मला नाही वाटत की आता यापुढे भाजपला लोक साथ देतील. भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं तरी एक मत आहे. कारण आपण देशामध्ये जर बघितलं तीच परिस्थिती आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये काही वेगळं नाही. कारण मोदीजी ज्यावेळी सत्तेमध्ये आले 2013-14ला, तर ह्या लाटेमध्ये ते आले होते, आश्वासनं मोठी दिली होती, ती आश्वासनं त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. तीच आश्वासनं त्यांना आता खूप अवघड झालेली आहेत, कारण ती पूर्ण करू शकणार नसल्यामुळं जनता पूर्ण त्रस्त झालेली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या आहेत, त्यांच्यावर आपण जाणून घेणार आहोत. यांनी सांगितल्याप्रमाणे
सध्या तरी वातावरण भाजपा किंवा युतीच्या विरोधात आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जिल्ह्यात फिरताय? गेली 50-60 वर्ष या ठिकाणी देशामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, काँग्रेसच्या मित्रपक्षांचं सरकार आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी जनतेचा विकास करायला त्यांना कोणी अडवलं होतं का, हा मोठा प्रश्न यामध्ये आहे. गेल्या 5 वर्षाच्या सत्तेमध्ये मोदीजींच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही आधी आपल्या पदरामध्ये काय होतं, आपण 50-60 वर्ष आपण या देशावर राज्य केलं, आपण जनतेसाठी काय केलं ती आधी कामं दाखवा आणि मग तुम्ही मोदी सरकारांच्यावर आरोप करा. या जिल्ह्यामध्ये खासदारकीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष इथं या मंत्री सुद्धा पद या जिल्ह्याला मिळालं, पण गेल्या 4.5 वर्षामध्ये आम्हाला भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या माध्यमातून खासदार संजय काकांनी इतकी विकास कामं केली की यांना कदाचित डोळ्याला दिसत नसेल तर नंबरचा चष्मा घालावा आणि ती विकास कामं नक्कीच पाहायला जावं, दौरा करावा काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडींनी ठरवावं की खरंच या ठिकाणी विकास झालाय का नाही झालाय. जरा एक फेरफटका मारला तर बरं होईल. कॅमेरा समोर आम्हाला नावं ठेवण्यापेक्षा कॅमेऱ्याच्या बाहेर जाऊन तुम्ही बघा की या ठिकाणी खरंच विकास खासदाराच्या माध्यमातून काय विकास असतो हे आम्ही पाहिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय, मागचे खासदार दिसत नव्हते असा एक आरोप होता रस्त्यावर आणि आताचे खासदार दिसतात असं म्हटलं जातं, काय वाटतं? नाही, खरी परिस्थिती आहे की आता सांगलीची परिस्थिती बघितली तर मागच्या खासदारांना मंत्रिपद होतं म्हणून असं दिसतंय आता की त्यांचे एवढे मोठे मंत्रिपद होते की केंद्रातले 2 मोठे मंत्रिपद त्यांना झालेले आहेत. आणि खरं त्यांनी सांगलीची पूर्ण कोळसाच केलेला आहे. कोळसे मंत्री होते, सांगलीचा कोळसा, काही एक प्रगती त्यांनी केलेली नाहीत. किमान आता जे खासदार आहेत ते फिरून कृष्णा खोरेची कामं असतील किंवा सांगलीची कामं असतील ही पाठपुरावा करून कामं तर करत आहेत. कारण मागचे मंत्री जे होते ते त्यांनी काहीच केलेलं नाहीत आणि त्या ह्याच्यावर त्यांच्या परिस्थितीवर महापालिकेची सत्ता पण बदललेली आहेत. गेले एवढे वर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहेत, ती पण सत्ता आता त्यांची कायापलट झालेली आहेत. अशा पद्धतीनं त्यांचं पूर्ण नामोनिस्त इथनं हेच होणार आहे आणि युतीचे सरकार परत पूर्ण बहुमताने येणार आहे. आपल्याकडे काही नागरिक आहेत, त्यांच्याकडनंही आपण भूमिका जाणून घेणार आहोत. तुम्ही सांगा, आता सगळं तुम्ही सर्वच पक्षांची भूमिका ऐकलेली आहे, नेत्यांची भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतंय? आता सुनीताताईंनी म्हटले की आमची कोणी माफ काढू नये भाजप शिवसेनेच्या. आता 15 दिवस अगोदर यांची युती झालेली आहे, आघाडी झालेली आहे यांची, याच्यामध्ये समीर गुण आलेला आहे. याच्या अगोदर यांनी एकमेकाची माफच काढत होती, घालून हात वाघाच्या दात काढण्याचं फडणवीस म्हणत होते काय. आणि स्वर्गीय बाळासाहेब जर जिवंत असले असते तर त्यांनी अमित शहाला मातोश्रीची पायरीच तो सोडू दिली नसते, गोष्ट लक्षात ठेवा. आणि 60 वर्षामध्ये काय केलं काँग्रेसने, तर 60 वर्षामध्ये 3 युद्ध झाली. चीनचं युद्ध झालं, पाकिस्तानबरोबर 2 युद्ध झाले, पाकिस्तानला 2 वेळा आपण हरवलं. 1971 मध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केली, हा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक होता. आज स्ट्राईक जिंकलेला आहे, त्यांनी स्ट्राईक केलेला आहे. त्या विमाना जेव्हा इंदिरा गांधी खरेदी करत होत्या त्यावेळी हीच लोक विमानासारखी संसदेत नाचलेली होती आणि त्याच विमानानं आज त्यांनी ही स्ट्राईक यशस्वी केलेला आहे. उगाच फुकट बाता मारू नका, खिशात तुम्ही राजीनामे घेऊन फिरताय, सगळ्यांना माहिती आहे. उगाच एकीची सूत्र आणू नका. आज भाजपकडे कुठल्या कार्यकर्त्यांचा कुठलाही माहोल नाही. फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप वरती सोशल मीडियामध्ये वरती फक्त हे कार्यकर्ते दिसत आहेत. मागच्या आठवड्यामध्ये जो मेळावा झाला भाजपचा त्याच्यामध्ये हातावरती बोटं मोजणे इतके सुद्धा कार्यकर्ते तिथे उपस्थित नव्हते सगळ्याच. त्यामुळे ते अमित शहा सुद्धा येऊ शकले नाही. आता इथून पुढे ते जर का जिंकत असतील तर ईव्हीएम मशीनच असेल, जनता त्यांना मत देणार नाही. परिवर्तन म्हणून लोकांनी प्रयोग म्हणून सगळ्या देशभरामध्ये भाजप ज्या वेळेला सत्तेवर आलं, सांगलीची लोक मागे राहिले नाहीत आणि लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका सगळे ताब्यात दिलं. तुम्ही नंतर आल्यानंतर त्यांना सांगितलं ज्याचं हे नसेल त्याच्या 7-12वर बोजा चढवा म्हणून सांगितला. ही तुम्ही शेतकऱ्यांची केलेली अवहेलना आहे. धनगर आरक्षण देतो म्हणाला, मराठा आरक्षण देतो म्हणाला, एकानंतर एक सगळे नवीन प्रयोग काढत राहिला. फक्त आमचं काय म्हणणं आहे की हे जे आहे 2 लुगडे आहेत, खरं आहे, खरं एक सुद्धा अस्तित्वात नाही. 2 लुगडे आणतो म्हणून सांगितलेलं आहे, ह्याच्या पुढं काय झालेलं नाही. ह्या जिल्ह्यातल्या लोकांना जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सत्ता भाजपच्या लोकांनी दिली विश्वासानं, त्याचा काही उपयोग झाला नाही. एकही योजना या ठिकाणी नव्यानं कार्यरत झाली नाही. साधं या जिल्ह्यानं 3-3 मंत्रिपदं, कॅबिनेट मंत्री 4-4 मंत्रिपदं भोगली
आणि तुमच्याकडे सगळे आमदार खासदार जिल्हा परिषदा सगळे देऊन ह्या लोकांचा तुम्ही विश्वासघात केलाय. लोकप्रतिनिधी म्हणून कोल्हापूरमधला तुम्हाला पालकमंत्री आणायला लागतो, सोलापूरमधला आणायला लागतो, म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये कर्तृत्वानंच लोक नाहीत असं त्याचा म्हणायचा अर्थ आहे. हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये नुसती मंत्रिपदं वाटली, एवढे तुम्ही सांगताय 3-3, 4-4 कॅबिनेट खाती सांगली जिल्ह्यामध्ये होते. तुम्ही काय दिवा लावला? पालकमंत्री इथला असो नसो, पण जिल्ह्याचा विकास कुठं थांबलाय का? 60 वर्षामध्ये तुम्ही काम केलं नाही, म्हणून जनतेनं या ठिकाणी शिवसेना भाजप युतीला मतदान केलं. आणि हे काम केलंय का नाही येणाऱ्या निवडणुकीत 2019ला ठरवेल ना जनता. तुम्ही 3-3 कॅबिनेट मंत्रीपदं तुमच्याकडे होती, तुम्ही काय दिवा लावला? सांगली जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे हो. दिवे लावायच्या नंतर बघू. तुम्ही मंत्रीपद दिलं नाही त्याचं सांगायला अखंड सांगली जिल्ह्याच्या 17,90,000 मतदारापैकी एक मतदार सक्षम नाही किंवा त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाही असं त्याचा अर्थ होतो. तुम्ही कामानंतर बघू आपण. तुम्ही एक सुद्धा प्रतिनिधी सांगली जिल्ह्याचा दिला नाही, म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये ज्या वसंतदादांच्या सांगली जिल्ह्यातनं महाराष्ट्राचं राजकारण चालत होतं त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सांगली जिल्ह्यातल्या तमाम जनतेचा अपमान या पद्धतीने केला गेला. त्याची गंमत आहे तुम्हाला, यांच्याकडे मुद्दाच दिसत नाही कुठला. पालकमंत्रीचा मुद्दा आहे का? मुद्दा आहे का? पालकमंत्री हा महत्वाचा मुद्दा आहे. असं काय करताय? पालकमंत्र्यांचा प्रश्न विचारल्यानंतर मुन्ना साहेब गप्प बसलेले आहेत, म्हणजे त्यांच्याकडे उत्तर नाहीये. मुद्दे भरपूर आहेत. ज्या सिव्हिल हॉस्पिटलसाठी आम्ही आंदोलन केलेलं होतं, जिथं काही बालक मृत म्हणून घोषित केली होती, त्या पल्लवी सापळेला बदला म्हणून आम्ही आंदोलन केलेलं होतं. आमच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही, ना खासदार ना जिल्हाधिकारी किंवा ना आमदार. पण केवळ एटीएमचं उद्घाटन करण्यासाठी खासदार आणि आमदार उशिरा आले म्हणून त्यांनी पल्लवी सापळेला निलंबित करा असा आदेश काढला. ही कुठला विकास आहे? हा विकास नाही आहे. आणि आमच्या इथल्या उमेदवाराची चिंता तुम्ही करू नका, आमचा उमेदवार तगडाच आहे. साहेब, विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक व्हायला पाहिजे याविषयी आमचं दुमत नाही आहे, पण पालकमंत्री हा त्यातला एक भाग आहे. पालकमंत्री ह्या विषयावर बोललो म्हणजे आमच्याकडे मुद्दे नाहीत असे समजू नका. तुमच्या उज्ज्वला गॅस योजनेपासून 15 लाखापासून 2 कोटी रोजगारापासून जीडीपी पासून पेट्रोल दर डिझेलच्या वाढीपासून या देशाच्या सुरक्षितेपासून सगळ्या मुद्द्यावर आम्ही बोलू शकतोय. त्याला हे चॅनेलचे 24 तास सुद्धा कमी पडतील. 5 राज्याचा निकाल लागल्यानंतर पायाखालची वाळू सरकल्यावर पुलावासारख्या हत्याकांडाचा फायदा घेऊन सत्तेवर यायची प्रयत्न करू नका, स्वप्न बघू नका. या ठिकाणी इटलीची बाई म्हणून तुम्ही बाहेर पडला. तुम्ही एकामेकाच्या विरोधात ज्या वसंतदादांची सांगली जिल्हा त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून कोण मुख्यमंत्री झालं? त्यामुळं युती तुटली जुळली. हे बघा, शेवटी आमचा अंतर्गत हा विषय होता विकासाचा. तुम्ही सांगताय पालकमंत्री जरा थांबा. म्हैसाळ ताकारी योजना ही सांगली जिल्ह्यासाठी आहे की नाही? याचा ऑफिस त्या ठिकाणी नेऊन तिथं यवतमाळला नेतंय आणि विदर्भातली लोक बोलतात त्याच्या संदर्भामध्ये. सांगली जिल्ह्यातला एक आमदार एक खासदार बोलत नाही. हे आपले पराभव आहे झालेला. आमचे पदाधिकारी हे काम करतात बोलायसाठी नाही. कुठला विषय घ्यायचा आणि कुठं काय बोलायचं? दीपकराव, एक मिनिट, यांची गोष्ट, यांनी काम केलं, विकास केला, पण जे रस्ते किंवा जे आता म्हैसाळ योजनेचा विषय चाललाय, सगळे ठेकेदारी भाजपचे खासदारांचे आहे. तिथं खडी क्रेशर असो, सगळी जी कामं असतील, ह्यांनी फक्त पैसा कमवण्यासाठी ही कामं आता चालू केलेली आहेत. आणि ही कामं मूळचीच आहेत, नव्यानं काही केलेलं नाही यांनी. आणि जिल्ह्याला एक मंत्रीपद हा प्रत्येक नागरिकाचा अस्तित्वाचा अभिमानाचा भाग आहे. पालकमंत्री किंवा मंत्रीपद हे जिल्ह्याला असायलाच हवं. काय तुम्हाला वाटतंय? मी बोलणार आहे, आज भाजप सरकार जे म्हणतोय ते काय चुकीचं नाही, जे खोटं बोलणार आहे. गाजर दाखवलं धनगर समाजांना, मुळात मराठी समाजांना 16% आरक्षण देतो म्हणले. मराठी समाजांच्या मुलांना काल जाहीर केले की तुम्ही एकही भरती करू नका, आज ते लोक रस्त्यावर. असं प्रत्येक गोष्टीवर अन्याय होत असतोय. पण हे फक्त भाजप सरकार जे आहे ते आश्वासन मोठं आणि फसवागिरी 1 नंबर. त्यात काय खोटं नाही. गाणे गाजार बारकं दाखवतो, पण हा मोठं गाजार दाखवतात. आता पुढच्या राजकारणामध्ये बोलायचं झालं तर प्रस्थापित आम्हाला नको आहे. बाप झाला का मुलगा, मुलगा झाला का नातवा, हे नको आहे आम्हाला. गोपीचंद पडळकर साहेबांनी स्वतः 2-4 किलोमीटर कॉर्नर खांदून शेतकऱ्यांना पाणी दिलेलं आहे. जनावरांना पाणी नाही, चारा नाही, तरी पाणी सोडायला नाही ना महिना 2-2 महिने लागतंय. बटणं दाबायला महिना लागतंय. शेतकरी इथून कर्नाटकला रवाना व्हायला लागले तरी ही सरकार जागा होणार झाले. काही महिलांची प्रतिक्रिया फक्त घेऊया आणि आपण समारोप करूया. काही महिलांची प्रतिक्रिया तुम्ही सांगा की 9 मतदार आहात, तुम्हाला काय वाटतंय आता एकंदरीत या सांगली लोकसभाबद्दल?
मी असं सांगू इच्छिते की आतापर्यंत प्रत्येक सत्ताधिकाऱ्यांनी एकच केले की फक्त गाजर दाखवले. मी कुणाच्याच बाबतीत कुणाला म्हणजे नावं घेऊन टीका नाही करत आहे, पण काँग्रेसची सत्ता होती त्यांनी पण काय केलं, परत आता भाजपची सत्ता आहे, राष्ट्रवादी असतील, शिवसेना असतील, आता त्यांनी युती केलेली आहे. ह्या सगळ्यांनी फक्त गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे. आज माझा युवा आहे तो युवा कुठं सेफ आहे का, युवांना कुठं म्हणजे त्यांना जॉब वगैरे काय आहे का, युवा सगळे बेकार झालेत, शिकून पण त्यांचा काही फायदा नाहीये. शिक्षण पण एवढी महाग झालेत, मराठी शाळा सगळ्या बंद पडल्यात. कुठं झोपले का तुमची सरकार सगळ्यांची? बाकीच्या गोष्टी शेतकऱ्यांना कुठलाही न्याय मिळत नाही ना, त्यांना कुठल्या पाहिजे असं त्यांना पिकाचं मोल मिळत नाहीये. त्यांनी फक्त फास लावून घ्यायचं आणि गप्प बसायचं. या सगळ्या सत्ताधिकाऱ्यांना घरात बसून आज नवीन युवा पिढीला सपोर्ट करण्याची गरज आहे. आणि जर खरोखर नागरिक आज नवीन उमेदवार पाहिजेत आणि नागरिक जर खरोखर आज शाणे झाले असतील तर ह्या नागरिकांना मी आज खरोखर म्हणजे इथून संदेश देते की ह्या सगळ्या सत्ताधिकाऱ्यांना घरात बसवा. लोकसभेचं मूड तुम्हाला काय वाटतंय? लोकसभा कोण जिंकेल सांगलीची? सगळ्यांचं आता मी ऐकल्यानंतर हे सगळे समदुःखी आहेत. भाजप सरकारवर समदुःखी लोक असल्यामुळं ही बोलणारच. आमच्या समोर या देशाचा विकास, जिल्ह्याचा विकास, महाराष्ट्राचा विकास हे महत्वाचं आहे. त्या पद्धतीनं भाजप सरकार काम करतंय. त्याच्यामुळं हिंदी काय बोलतात ह्याच्यावर अवलंबून नाही. विकासापेक्षा भ्रष्टाचारच जास्त झालेला आहे. आता दोन मुद्दे या सगळ्यांनी एक तर विकासाचं बोलतायत आणि दुसरा विषय पालकमंत्री नसल्यामुळं, कायमस्वरूपी पालकमंत्री नसल्यामुळे इथं शासकीय यंत्रणेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि जे पारदर्शक कारभार म्हणून जे हे भाजपवाले स्वतःला बोलतात ना, कुठं आहे पारदर्शक कारभार, कोणत्या खात्यात आहे? एकंदरीतच आज आपण जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात सांगली लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे, सांगलीचा नेमका मूड काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापली भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे मांडलेली आहे. मग त्यामध्ये केंद्रापासून राज्यापासून ते गल्लीपर्यंत असे सर्वच विकासाचे मुद्दे जिथं जिथं भाजपला अपयश आलेलं आहे त्या अपयशाचा सुद्धा या ठिकाणी पर्दाफाश काँग्रेस असेल, राष्ट्रवादीने केलेला आहे, मनसेने केलेला आहे, वंचित बहुजन आघाडीने केलेला आहे. आणि सर्वांना आता एकच वाटतं की भाजपची राजवट नको आहे, मात्र आता बदल हवा आहे. काही तरुण सुद्धा, युवा सुद्धा म्हणतात की आता नवीन उमेदवार द्या, कारण या सर्वच पातळीवर भाजप सरकार अपयशी ठरलेलं आहे असं सर्वच पक्षांचं मत आहे. त्यामुळे यंदा सांगली लोकसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे असंही म्हटलं जाते. मात्र भाजपा नेत्यांनी मात्र यामध्ये स्पष्टपणे भूमिका मांडत पुढचा खासदार आणि सर्वच आमदार हे भाजपचेच होतील हे ठामपणे सांगितलेलं आहे. मात्र याच आजच्या या कार्यक्रमातले जे काही आरोप प्रत्यारोप आहेत, एकमेकांच्या बद्दलचे जे काही उणीधुणी आहेत ती स्पष्टपणे आज या कार्यक्रमामध्ये बाहेर आलेले आहेत. त्यामुळे नेमका सांगलीचा खासदार किंवा सांगली लोकसभा कुणाच्या ताब्यात जाणार हे येणाऱ्या निवडणुकीनंतर आपल्याला स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.